आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक गॉड आई तू होम केलास. आय होप हिच्या मनातला राक्षस आता त्यात जळून खाक झाला असेल. अरे ते का कशासाठी हात जोडतो आम्ही तू, पण प्लीज माझ्या मुलांना या कुटुंबाला नजर नको लावूस. अगं तू आराध्या तू तू काही जादू टोना वगैरे नाही ना करतेस या घरात? काय ग खरं खरं सांग आई आई नक्की काहीतरी करते नाहीतरी असं कसं होईल सांग आम्हाला. आसूबाई असं का करेन? आम्हाला काय माहिती का करेन? तुझा राग आहे ना आमच्यावर म्हणून तू तो राग आमच्या कुटुंबावर आणि मुलांवर काढतेस. नाही नाही आई प्लीज तू हे सगळं करतेस तू. भारत प्लीज प्लीज असं नको करूस का प्लीज. हे माझं कुटुंब आहे, तुम्ही सगळी माझी माणसं आहात. असं का करेन मी? मला नाही. हे सगळं खोट आहे. तुझ्या वागण्यातून तर असं वाटत नाही की तू आम्हाला आपलं मानतेस. नाही मला नाही माहिती हाताचे काळे ठसे कसे उमटले. शेजारी तू तरी बोल ना प्लीज. हे मी नाही केलंय. अगं म्हणजे समोर घडतंय हे सगळं, तू नक्की काहीतरी करते झालं ते नक्की. बाबा काहीतरी बोला ना प्लीज. मी नाही केलंय, मी नाही केलंय. नाही नाही आय एम शुअर आई हिने काहीतरी केलंय, काहीतरी आहे याचा शोध घ्यायला हवा आपण. हे तुमचंच कारस्थान तर नाही? व्हॉट? काय बोललीस? हे तुमचंच कारस्थान तर नाही ना? आराध्या तोंड सांभाळून बोल. लाज नाही वाटत आमच्यावर आरोप करताना? हा वहिनी वहिनी मम्मा प्लीज मी रिक्वेस्ट करतोय, उगाच या नसत्या गोष्टी डोक्यात आणून पॅनिक होऊ नका प्लीज. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. श्रेयस तू मम्मा आजीच्या मनात आलं की आपल्या घरात शांतता यावी म्हणून ही पूजा मांडली आहे ना आपण. मग आपण पुन्हा तेच करत राहायचंय का सगळ्यांनी? ते जे काही मंत्रघोष वगैरे केले त्याची प्रसन्नता थोडा वेळ तरी राहू दे घरात प्लीज. प्लीज तुम्ही सगळे आज जा, थोडा वेळ विश्रांती घ्या. मी हे आवरतो सगळं. गुरुजी आपण हे आवरूया प्लीज. मम्मा काळजी वाटते रे आम्हाला, दुसरं काही नाही. बरं वाटतंय का आता? काळजी करू नको, होईल सगळं नीट. हा आराध्या काय झालं? रडते का? शांत हो आणि मला सांग काय झालं? हे काय हात कसे काळे झाले तुझे? सरिता ओके हिचे हात कसे काळे झाले? काय सांगू तुम्हाला? अगं कुंकवाचा लाल रंग काळा झाला. तरी आम्ही विचार करत होतो या घरात इतकी नेगेटिव्हिटी कुठून आली आहे? हिच्यातूनच. त्यांचं बोलणं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं तर हिचं काय झालं असेल? हो ममांचं बोलणं जिव्हारी लागेल असंच होतं. पण वहिनी तू रडू नकोस. तू प्लीज शांत हो. तुला मम्मांचा स्वभाव माहिती आहे ना, त्या तुला खोटं पाडायची एकही संधी सोडणार नाहीये. मी आता रडत बसणारच नाहीये. मला निघावं लागेल.
निघावं लागेल म्हणजे कुठे? मगाशी पूजा सुरू असताना मला त्या ड्रायव्हरचा फोन आला होता. तो म्हटला की त्याची आई आजारी असल्यामुळे त्याला पैशांची गरज आहे आणि मी जर त्याला ते पैसे दिले तो सासूबाईंबद्दल सगळं सत्य सांगायला तयार आहे. फक्त तो आता त्याच्या गावी असल्यामुळे मला तिथे जाऊन त्याला पैसे द्यावे लागणार आहे, म्हणून मला निघावं लागेल. पण बाळा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही पुन्हा एकदा विचार कर. तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाहीये. तुला आठवतं मागे एकदा त्याने असंच सांगून आपल्याकडून पैसे उकळले होते आणि आता पुन्हा. हो पण बाबा, आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आई तू बघितलंस ना, सासूबाई मला इतकं बोलत होत्या तरी श्रेयसने एका शब्दानेही माझी बाजू घेतली नाही. स्वतःहून तर जाऊ दे, पण मी इतक्या विनवण्या करत होते तरी तो काहीच बोलला नाही माझ्या बाजूने. यापेक्षा वाईट आमच्या नात्यात काय असू शकतं? मला श्रेयसच्या नजरेत माझं सत्य प्रूव्ह करावंच लागेल, काही झालं तरी. चल अक्षय, आपण निघूया. ठीक आहे. ताई ताई नाही, श्राऊ बाळा काही होणार नाही, प्लीज नको, प्लीज प्लीज नको. आई प्लीज तू समजाव ना तिला. श्राऊ रडू नकोस बाळा, मी येईन लवकर, प्लीज. हो श्राऊ 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 काय होणार नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये श्राऊ, प्लीज मला जाऊ दे, प्लीज. ताई तू शांत राहा. ताई घाबरू नको, शांत हो. बाबा काळजी घ्या. हो, तू पण तुझी काळजी घे. अक्षय मी चेंज करते, तू लवकर ये प्लीज. हो वहिनी, मी आलोच. ताई ताई प्लीज 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 नको नको. मी आलोच. ताई श्राव श्राव शांत हो. शांत हो, ताईला काही होणार नाही. अक्षय मी आहे. शांत हो प्लीज, शांत. ताई नाही 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 नको 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 प्लीज. अगं काय बघा तुम्ही, असे उचल.